नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व। आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे अपेक्षाची मेहंदी आणि खूप छान अशी आम्ही सजावट केलेली आहे। अपेक्षा सगळ्यात आधी रेडी झाली आहे आणि ती खूपच सुंदर गोड दिसत आहे। तिच्या चेहऱ्यावरती खूपच छान असा नूर आलेला आहे, खूप गोड, आणि तिचा हा मेहंदीचा ड्रेस सुद्धा खूपच सुंदर दिसत आहे। तिला आज 2 मेहंदी आर्टिस्ट येणार आहेत स्पेशली तिच्यासाठी आणि आम्ही सर्व बहिणी छान छान अशा मेहंदी काढणार आहोत। सो पहिले अपेक्षाला मेहंदी काढायला सुरुवात केलेली आहे आणि खूप सुंदर असे ते मेहंदी काढत आहेत। त्याचबरोबर आम्ही सुद्धा साइड बाय साइड सगळेच जण रेडी झालो आहोत आणि इथे बघा अभि, इथे बघा अजूनही अंघोळ केली नाही आहे। काहीतरी वाटतंय तुला जरा तरी, अजूनही अंघोळ नाही आहे। आणि इकडे आमची अपेक्षाची एका हाताची मेहंदी कंप्लीट झाल्यानंतर तिला थोडा आराम करायला सांगितलं आणि त्यानंतर माझ्या हातावरती एका मेहंदी काढली। त्यानंतर जलशा, समता आणि राणीताई आमच्या एका हातावरती अशी मेहंदी छान अशी काढून घेतली। आणि हे मेहंदी आर्टिस्ट खूपच छान आहेत। तुम्हाला जर कॉन्टॅक्ट हवा असेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला डिटेल शेअर करीन। आणि खूप सुंदर अशी अपेक्षाला यांनी मेहंदी काढली आहे, आम्हाला फारच आवडली। मेहंदी कशी काढली आहे? सुंदर, खूप छान, मस्त। तुला आवडली का? हां, मस्त। आमचं आत्ताच फोटो सेशन वगैरे झालेलं आहे। छान छान अशी मेहंदी काढलेली आहे आणि मी ही नवीन मेहंदी ट्राय केली आहे जी मला खूपच आवडली। आणि आता नवरी आमची इकडे जेवत आहे। मेहंदीचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही थोडेफार फोटो शूट करून घेतले, रील्स बनवले आणि जेवून वगैरे घेतलं। त्यानंतर आता झालेली आहे संध्याकाळ, सगळेच जण दमले होते आणि आता आहे उठण्याची वेळ। म्हणजे उठणे आमच्यात लावतात, हळदीच्या आदल्या दिवशी नवरीला उठणे लावले जाते आणि ती त्याआधी आशीर्वाद घेते सगळ्यांचे।
मम्मी पप्पा जीजू जलशा मोठे आहेत, सो या सर्वांचे आशीर्वाद घेऊन आणि गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेतला तिने आणि त्यानंतर मग ती पाठावरती बसणार आणि छान तिला असं हळदी कुंकू लावून तिला उठणं लावलं जाणार आहे. सो तर आता हे आमच्यामध्ये असणारे रिच्युअलसुद्धा तुम्ही एन्जॉय करा. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सिनू हस तो इधर बा दीवाना तू सामने हाथ
गुगी ऍज युजल तिकडेच. कधी बघितली ना तेव्हा याची मम्मा भरवायची अजून पण